वर्षभरात जर काही काम सगळं पूर्ण चालू झालं नाही तर पुढचं पाऊल आम्हाला उचलायला लागेल. आणि मग कायद्याच्या तरतुदी आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने गेल्या वेळेला 79A आणि 79B ची तरतूद ही या माडा ऍक्ट मध्ये टाकून पेरेंट्सना सेल्फ डेव्हलपमेंटची संधी प्राप्त करून दिली. आणि म्हणून आता जर का घरमालक हा प्रोजेक्ट करवायला इच्छुक असेल किंवा वेळ काढत असेल तर नाईलाजाने आम्हाला 79A ची नोटीस इश्यू करून 6 महिन्यात 79B करून स्वतःचं डेव्हलपर आणून ही जागा स्वतः डेव्हलप करायला लागेल. की मी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना आणि त्या बिल्डरला परत एकदा बोलवून नेमकी त्याची भूमिका समजून जर का मला वाटलं की त्याची भूमिका अजून स्पष्ट नाहीये आणि तो पुनर्विकासाबद्दल गंभीर नाहीये तर मग ही ताबडतोब 79A ची नोटीस देऊन आपण 6 महिन्यात 79B करू, तोपर्यंत दुसरा डेव्हलपर करू आणि आपल्या वाडीचा विकास आपण स्वतः करू.